पण तुला नाही सांगणार. अगं पण तू चक्क गजरा माळलायस की ग केसात. पण काय ग, हा असा गजरा माळायला कुणाची तरी मदत घ्यायला लागती ना. पण आम्ही तर तुला मदत केलीच नाही आणि घरात दुसरं कोण पण मदत करणार नाही. मग कुणी मदत केली? कुणी खास माणसाने मदत केली आहे का? गबगा, कुणी कशाला माळायला पाहिजे? माझा मीच माळला, मला येतो गजरा माळता. काय हसताय? असं माझ्याकडे बघून हसू नका. खरंच मी माळला गजरा. हो का? बर बाबा, ठेवला हिच्यावर विश्वास. आई, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आज कुणासाठी तरी लयच आनंदाचा दिवस आहे. कुणाची तरी संक्रांत लयच जोशात साजरी होणार आहे वाटतं. आम्ही कुणीतरी जरा जास्तच सुंदर दिसतंय आज. आणि त्याच सौंदर्याला चार चांद लावायला कुणीतरी प्रेमाने गजरा माळलाय. आणि चार चांद का नाही लागणार सांग बरं? कुणीतरी एका स्पेशल माणसाने त्याच्या स्पेशल व्यक्तीसाठी गजरा माळलाय ना, प्रेमानं. बघू बरं. काय सुगंध आहे प्रेमाचा आई. होय ग आमरे, माझ्या बी ध्यानात येते बरं का ते. हे बघ, आणि कुणाच्या तरी गालावर लाली सुद्धा चढलीये. बघू बरं जरा, बघू. बस झाला, काय काम नाही वाटतं? अहो मॅडम, तुम्ही आम्हाला काम करू द्याल तर ना. घरातल्या कामाबद्दल नाही बोलत आहे मी, तुझ्या होणाऱ्या बाळाबद्दल बोलते. आमरे, जरा छान पुस्तकं वाच, भक्तिगीत ऐक. ही कामं सोडून ती कामं कर आता. नको तिथं लक्ष नको देऊ. मंजू, अगं आमरीचं काय चुकलंय? अगं बरोबर बोलते ती. बर कर. हा, तुझ्या धाकट्या शेंडेफळाचं कौतुकच कर तू. अगं किती वेळ झाला एवढ्याशा पुऱ्या लाटते. मी बघ किती पटापट पुऱ्या लाटला. टम्म फुगल्यात, अगदी टम्म. ए, तुझ्या आधी मी अर्ध्या पुऱ्या बनवून ठेवल्यात. होय का? किती रमत गमत तळत होतीस बघ. येवाना अक्का सातारा जेवून गेला असता. आई, सांग की गईला, आई त्या पिठावर रेगोट्या मारत्या. आयत्या पिठावर गोट्या. आई, हिनं लाटलेल्या पुऱ्या बघ, एक तरी फुगलीये का? आत्ता लक्षात आलंय माझ्या, पुऱ्या का फुगल्या नाहीत ते. पुऱ्या लाटणारीचे गाल जे फुगलेत. आई, मंजू अगं नको का सतावूस तिला. हा ठीक आहे आमरी, मज्जा करत होते. खूप छान पुऱ्या लाटल्यास, माझ्यापेक्षा भारी. ठीक आहे.